तर नमस्कार. आज आम्ही घेऊन आलोय आमच्या यूट्यूब प्रवासाचा ब्लॉग. आमच्या यूट्यूबची सुरुवात कशी झाली, आमच्या म्हणजे सुरुवातीला हिच्या आणि आता आमच्या प्रवास कशी झाली, कसं सुरू केलं, का सुरू केलं, कुठून सुरू केलं, काय काय प्रॉब्लेम आले, काय फायदे झाले, काय तोटे झाले आणि आता आम्ही कोणत्या स्टेजला आहोत आणि आमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे. हे मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही पुढचा ह्याच्यासाठी एक स्वतंत्र ब्लॉग बनवू, ज्याच्यामध्ये आमच्या यूट्यूबची स्टोरी आम्ही तुम्हाला सांगू. पुन्हा एकदा सांगतोय, यूट्यूबची स्टोरी म्हणजे हिच्या यूट्यूबची स्टोरी. मी नंतर त्याचा पार्ट झालो एका वर्षानंतर, एक दीड वर्षानंतर, हां समथिंग. त्याच्या आधी हिने यूट्यूब कसं चालू केलं, काय केलं आणि आता मी एक वर्षानंतर नाही, 8 महिन्यानंतर. हां, तर कुठून सुरुवात झाली तर मागच्या 2 व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितलं होतं आमची पैज लागली होती, मला सुरू करता आलं नाही. मग 1 जानेवारीला हिने चालू केलं, माझं झालं नाही. पण हिने पण 1 जानेवारीला चालू केलं आणि पुढे काय केलं तर तीच सांगेल. आमचं असं बोलणं झालं होतं की आपण 1 तारीखला आपला पहिला व्हिडिओ पोस्ट करायचा. तर ह्याला ते शक्य झालं नाही. मग हा बोलला की मी 10 जानेवारी बोलला होता, कारण ह्याचा बर्थडे असतो. मग तो माझ्या बर्थडे पासून मी सुरुवात करतो. त्याच्यानंतर आता 2 बर्थडे येऊन गेले, ह्याने काय अजूनपर्यंत सुरुवात. मग म्हटलं गुढीपाडवा, मग म्हटलं महाराष्ट्र दिन, असं बरंच म्हटलं पावसात करू, मग नागपंचमी, चतुर्थी, पुरे. तर मी 1 तारीखला व्हिडिओ पोस्ट केला. तो जस्ट इंस्टाग्रामवरचा असंच मी एक रील बनवली होती सॉन्गवर. तर ती पोस्ट मी तिकडे, जी व्हिडिओ मी तिकडे हे पहिलं टाकलं डोळ्यात. त्याच्यावरनं पण आमची भांडणं झाली 1 जानेवारीला की काय बाबा व्हिडिओ टाकला, युट्यूबची सुरुवात आणि ती पण अशी केली. मी टाइमपास म्हणून गेलो होतो, तेव्हा मला काहीही माहित नव्हतं की असं फेमस पण होता येतं, यूट्यूब पैसे पण देतं आणि जे काय आहे ते मला काही यातलं माहीत नव्हतं. एक टाइमपास म्हणून मी, किंवा आवड म्हणून मी टाकलं होतं जे मी इंस्टाग्रामवर करत होती ते. त्यानंतर मग मी व्हिडिओ टाकलाच नाही. त्यानंतर मी डायरेक्ट आमची जत्रा असते ना 28 फेब्रुवारीला, तेव्हा मी माझा जत्रेचे व्हिडिओ टाकले. तेव्हा मी माझा पहिला व्लॉग बनवला होता. तो पण 4-5 मिनिटाचा असेल आणि मला अजिबात माहिती नाही व्लॉग वर्टिकल बनवतात की हॉरिझॉन्टल बनवतात, काहीही माहीत नव्हतं. मी आपले असे उभे शॉर्ट सगळे घेतले होते आणि नंतर तिथे तर बोलायची काय माझी डेअरिंग नव्हती. पूर्ण एवढं म्हणजे गावातली आमची जत्रा म्हणजे पूर्ण गाव, ओसर गावाची, तिथली सगळी माणसं असतात. अरे यार कोण काय म्हणेल, आणि एवढा पण काय कॉन्फिडन्स नव्हता की बाबा सगळ्यांच्या पुढ्यात जाऊन मी ब्लॉग बनवेन. आणि माझा ना तेव्हा हा मोबाईल होता, त्याची स्टोरी मी नंतर सांगते. तर मी सगळे क्लिप असे छोटे घेतले होते आमच्या जत्रेचे, आणि नंतर घरी येऊन मी त्याला व्हॉइस ओव्हर दिला होता. आणि व्हॉइस ओव्हर पण इतका मजेदार दिला होता. खूप मोठा टास्क होता तो, अँड्रॉइड मोबाईलवर व्हिडिओ बनवणं. आणि मी तुम्हाला सांगते व्हॉइस ओव्हर कसा दिला होता. ते पण ना एका वहीवर मी सगळं असं लिहून काढलं होतं, म्हणजे काय बोलायचं काय नाही ते. आणि नंतर घरातल्यांना सांगितलेलं नाही तुम्ही येऊ नका, म्हणजे घरातली जर कोण आली तिथे तर मी व्हॉइस ओव्हर पण देऊ शकत नव्हते, म्हणजे मी बोलू पण शकत नव्हते, तोंडातून माझा आवाज फुटत नव्हता. त्यानंतर मी अशी बाहेर आमच्या मंदिराच्या तिकडे जाऊन बसली होती एका आंब्याच्या झाडाखाली, आणि तिथे बसून मग मी तो व्हॉइस ओव्हर दिला आणि तो व्हिडिओ टाकला. आणि तेव्हा तो काहीतरी 1000 व्ह्यू आले होते. आणि मला खूप भारी आणि मोठं काहीतरी वाटत होतं बाबा, म्हणजे भरपूर डोक्यावरनं पाणी. आणि सबस्क्रायबर पण आम्ही असे मोजायचो, म्हणजे पहिले 10 झाले, 10, 50, मग आजूबाजूचे मित्र मैत्रिणी घरातले याचे करून 100 सुरुवातीचे झाले, कसे वर्ष 100 झाले होते. 100 नंतर काय वाढच होत नव्हती. मग पहिलं आमचं टार्गेट होतं 500चं. टार्गेट म्हणजे त्यावेळी आम्ही बोलायचो की बाबा तुझं चॅनल उघडलंस किती झाले, 500 झाले का, मग 500 झाले, 1000 व्हायला बराच वेळ गेला. मग 1000चा टप्पा काढल्यानंतर मग जरा कॉन्फिडन्स एकदम वाढला होता हिचा. त्यानंतर मग काय झालं, आमच्या गावात असा एक कार्यक्रम होता, माझ्या दादाच्या मुलाचा काहीतरी बर्थडे. मग तिथे आम्ही सगळे भेटलो होतो. मग सगळ्यांना सांगायची ये मला म्हणजे भावांना सांगितलं होतं, सगळ्या काका दादा वहिनींना सांगितलं होतं माझं यूट्यूब चॅनल आहे, मला सबस्क्राईब करा. माझंच प्रमोशन मी स्वतः करत सगळीकडे फिरत होती. आणि माझ्या आईने मला सपोर्ट केलेला आहे. जे काही श्रेय आहे ह्या यूट्यूब मागचं ते सगळ्यात जास्त माझ्या आईचं आहे. कारण तिने मला जर प्रोत्साहन नाही दिलं असतं, तिने जर व्हिडिओ नाही बनवले असते तर मी इथपर्यंत पोचली नसती कधीच.
का ते मी तुम्हाला सांगते. चला आता त्या मेन मुद्द्यावर येऊया. 1000 आले होते, त्यानंतर मी काय व्हिडिओ बनवला नव्हता कारण माझा हा मोबाईल होता OnePlus आणि त्याचं स्टोरेज पण फुल होतं आणि तो खूप ग्लिच करायचा, खूप हँग व्हायचा मोबाईल. त्यामुळे मी एडिट करायला म्हणजे तो एक्सपोर्ट करायला आणि खूप टाईम जायचा आणि खूप हेक्टिक व्हायचं मला ते 128 GB. व्हिडिओ बनवा आणि तो व्हिडिओ एडिट करा. खूप त्याच्यामध्ये असं लॅग व्हायचं, मोबाईल हँग व्हायचा. त्यामुळे मला ना शक्य नाही व्हायचं आणि मला कॉन्फिडन्स पण नव्हता यार कसे व्हिडिओ. मग मी दुसऱ्यांचे बघत होते आणि मी माझा यूट्यूब प्रवास हा शून्यातून केलेला आहे. म्हणजे कसली तयारी न करता, कोणाचाही म्हणजे काय म्हणतात ते, म्हणजे कोणी मला असं सांगणार, कोणी असं सांगणार नव्हतं की बाबा असे व्हिडिओ बनवायचे, असं कोण शिकवायला नव्हतं, कोण सांगायला नव्हतं, काही नव्हतं. ह्या मोबाईलवर मी बनवायची, पण नंतर प्रॉब्लेम असायचा तो म्हणजे आमच्या नेटचा. घराकडे आमच्या अजिबात नेट चालायचं नाही. अजूनही ओसर गावात आमच्या नेट चालत नाही तेवढंसं. सिंधुदुर्गात अजून अर्ध्यापेक्षा अशी गाव आहेत जिथे 4G पण येत नाही. 5G सोडून द्या, 5G फक्त सिटी पुरतं मर्यादित आहे. बाकी सगळ्या गावांमध्ये 4G आहे, ते पण नावाला 4G आहे. एखादा व्हिडिओ अपलोड करायचा म्हटला, इव्हन आपले व्हॉट्सअपचे फोटो पण 5-10 मिनिटांनी जातात. अशा याच्यात व्हिडिओ अपलोड करणं म्हणजे मोठं हे असायचं. खूपच. काहीतरी बाजारात आलं, मार्केटला आलं तर मग पटकन अपलोड करून घ्यायचे, अशी आणि तेवढी काय परिस्थिती पण नव्हती की बाबा मी एवढी मोठी रिचार्ज मारेन. तेव्हा दिवसाला 1.5 GB समथिंग काहीतरी होतं आणि 1 GB 1.5 GB असंच मी रिचार्ज काय करतोय, असंच मी रिचार्ज मारायचे. तर मला 1 मिनिटाचा म्हणजे जो शॉर्ट असायचा तो अपलोड करायला मला 1.5 GB संपायचंच, पण पूर्ण दिवस जायचा. आणि लॉंग व्हिडिओ बनवून तो अपलोड करायचा तर विषयच नाही, त्याला तर मला 4-4, 5-5 दिवस लागायचे. त्याच्यामुळे मग खूप कंटाळा यायचा. एक आठवडा ऑफिसला गेलं की थोडं अपलोड करून वायफायवर अशी करायची. पण काय व्हायचं की तोपर्यंत मोबाईल इकडे स्टोरेज फुल झालेलं असायचं. मग नवीन काय बनवायला, मग जे काही बनवलंय ते अर्धच राहिलं. मग मी बनवलंय पण एक्सपोर्ट करायला स्टोरेज नाही. व्हिडिओ आपण बनवतो ना, एक 5-10 GB व्हिडिओ बनवला, तो आपण एडिटिंग ॲपमध्ये टाकला, तो 10 GB घ्यायचा. तिथून आपण एक्सपोर्ट करायचो, तो 10 GB, आणि ते अपलोड होण्यासाठी आपण थांबावं लागायचं. कारण काय गडबड झाली आणि व्हिडिओ डिलीट झाला तर म्हणून आपण कुठेच अपलोड नाही करायचो, डिलीट नाही करायचो. तिन्ही ठिकाणी फुकटचे 10च्या ऐवजी 30 GB अडकून पडायचं आणि ते व्हिडिओ अपलोड नाही व्हायचे. ह्याच्यातच अर्धा महिना जायचा, असं चालू होतं. त्यानंतर मी व्हिडिओ टाकलाच नाही. मी फेब्रुवारीत काहीतरी टाकला, नंतर एक पातोळे बनवतानाचा व्हिडिओ टाकला, तो पण थोडाफार चालला वाटतं, 10-1000 असे शॉर्ट टाकले. शॉर्ट. मी लॉंग व्हिडिओ तेव्हा बनवलेच नव्हते, खूप रेअर बनवायची कारण हा सगळा प्रॉब्लेम फेस करावा लागायचा म्हणून. त्यानंतर मग आला टर्निंग पॉईंट, तो म्हणजे ह्याच दरम्यान काहीतरी जून-जुलैचीच हे होतं ना, पावसाचा जसा दिवस होता आणि व्हिडिओ टाकले होते वाटतं ना सुरुवात. पण ते जेमतेम शेतीच्या नंतर टाकले मी. ऐक तरी, म्हणजे माझा टर्निंग पॉईंट कुठे ठरला सांगते मी. तर आमची मांजर आहे शिनू. बरेच माझ्या शिनूचे पण सबस्क्रायबर आहेत, जे जुने सबस्क्रायबर आहेत ते, तर त्यांना माहिती आहे माझी मांजर. तर ती मांजर हे घेऊन आली, तोंडातून खारुताई घेऊन आली होती आणि पिल्लू. आणि काय झालं, पप्पा TV बघत होते हॉलमध्ये आणि मी असं चुलीकडे शेक घेत म्हणजे असं बसली होती, धगाक बसले होते. आणि पप्पा सांगतायत की बघ मांजर काहीतरी घेऊन आली आहे. तर आम्ही म्हटलं की काहीतरी असेल, अशीच खेळत असेल, उंदीर घेऊन आली असेल. तर म्हणून मग मी गेली बाहेर आणि बघते तर खारुताई. मग मी तो पटकन हे काढला, खारुताईला काढून घेतलं आणि खारुताई पूर्ण ना अरजमेली अशी झाली होती, म्हणजे अर्धी मेलेली झाली होती. आणि आईला भित्रा प्राणी आहे ना, त्यांचे एकदम हार्टबीट फास्ट होतात आणि ते अटॅक येतो त्यांना, पॅनिक अटॅक. तसा पॅनिक अटॅक आला होता. आईला म्हटलं तू माझी क्लिप काढ. पटकन धावत गेली, पाणी घेऊन आली. मग मी पाणी वगैरे भरवलं आणि थोडंसं असं काय म्हणतात CPR देतात तसं दिलं मी. आणि तिला ना आमच्याकडे गोंता होता ना, त्या गोंत्यात गुंडाळून ठेवलं, तर ती खूप छान झाली, एकदम मस्त. आणि तोच व्हिडिओ मी असा काढला होता, त्याला असं मला वाटतं तसं व्हॉइस ओव्हर दिला होता. अजूनही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता तो. आणि मग तो मी काय केला, मी इंस्टाग्रामवर पण टाकला आणि यूट्यूबला पण टाकला आणि एवढा व्हायरल झाला ना तो. आताही माझ्या मते दोन्हीकडे 9-9, 10-10 मिलियन व्ह्यू आहेत त्याला. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपला क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने कमेंट केली होती त्या व्हिडिओला. त्या कमेंट म्हणजे इंस्टाग्रामला केली होती कमेंट. आणि सूर्यकुमारने कमेंट केली हे मला 4 दिवस माहीतच नाही. सगळ्यात मोठा जोक.
आणि एकदा कारण कसं तो व्हिडिओ खूप चालत होता आणि मला नोटिफिकेशन भरपूर यायचे, मग काय नोटिफिकेशन बघणार ना, त्याच्यामुळे मी काही चेक करतच नव्हते. माझं फक्त एवढंच मतलब होतं की व्ह्यू किती आले हे बघणं. हां, मग मी जाऊन बघायचे. आणि एकदा असंच मी स्क्रोल करताना मला अशा भरपूर कमेंट दिसल्या, सूर्या भाऊ बिग फॅन, अरे सूर्या भाऊ असं तसं. मी म्हटलं कोण एवढं सारखे कमेंट करते, सारखे नोटिफिकेशन येते. म्हणून मी जाऊन क्लिक केलं ना, तेव्हा 3-4 दिवसापूर्वी सूर्यकुमार यादवने रिस्पेक्ट आणि असा हात जोडण्याचं असे इमोजी होते, तर अशी कमेंट टाकली होती आणि त्याच्या खालती माझ्या सबस्क्रायबरांच्या अशा कमेंट होत्या. मग मी इतकी खुश झाली आई ग. मग तो व्हिडिओ अधिकच त्याने हे धरलं. इकडे पण तो व्हिडिओ खूप छान चालत होता, पण तो 9 मिलियन एवढा नाही गेला होता, 2-3 मिलियन एवढा केला होता. चॅनल थोडं जास्त चालायला सुरुवात झाली, वाढायला लागले, 1000चे 2000 व्ह्यूज वाढायला लागले, 5000 झाले. हां, आणि मग मेन टर्निंग पॉईंट कुठे आला मी तुम्हाला सांगते. तिथून ते म्हणजे यूट्यूबचा एक क्रायटेरिया असतो, एक तर तुम्ही 3 महिन्यात 10 मिलियन व्ह्यूज कंप्लीट करा, नाहीतर एका वर्षात तुम्ही 4000 तास वॉच टाईम करा, असं असायचं. तर मग कसं हा व्हिडिओ हां सेम आहे. हां, फेसबुकचं त्यांनी फक्त चेंज केला आहे, बाकी हा क्रायटेरिया अजूनही यूट्यूबला सेमच आहे. तर त्याने मला खूप ग्रो व्हायला मदत झाली. त्यानंतर मग मी खारुताईचे 2-3 व्हिडिओ, म्हणजे मी काय करायची, त्या खारुताईला असं खिशात ठेवायची माझ्या, म्हणजे मी कामाला जायची ना, तिथे जो माझा ॲप्रॉन होता, कोट होता, त्या कोटच्या असं खिशात ठेवायचे आणि मी काम करायचे. मग ती खारुताई येऊन अशी वाकून बघायची, म्हणजे सगळं असं कुतूहलाचाही होता. पण तेव्हा मी एवढी ॲक्टिव्ह नाही आणि एवढं, त्यामुळे मी ती चूक केली, मी नाही व्हिडिओ बनवायला पाहिजे होते. पण ती माझ्याकडे होती 2-3 दिवस. मग सगळीजणं मला सांगायला लागली की, म्हणजे खूप जण सांगत होती की तू तिला ठेव तुझ्याकडे, ती अजून लहान आहे. म्हणजे एवढी पण लहान नव्हती ती, बऱ्यापैकी मोठं होतं, शेपटी वगैरे छान तिला आली होती. म्हणजे तसं काय एकदमच छोटं पिल्लू नव्हतं, बाहेर पडतात आणि नाही, ती अशीच नव्हती, चुकून पडलेली नव्हती, ती जस्ट खालती घरट्यातून खालती येऊन शिकली होती. हां, असं होतं, पकडलं. हां, म्हणजे अगदी पण छोटी नव्हती की बाबा घरटातलंच पिल्लू, छान तिला शेपटी वगैरे छान तिला हे आले होते ते. हां, मस्त गुबगुबीत गुटगुटीत होती. हां, तर मग मी तिला म्हणजे दूध वगैरे असं भरवायची कापसाच्या ह्याने, किंवा ड्रॉपर घेऊन गेली होती मेडिकलमधून, त्या ड्रॉपरने वगैरे भरवायची आणि मस्त खायला लागली होती. मग मला माहीत नव्हतं ती नेमकं काय खाते. मग मी तिला टोमॅटो द्यायची, शेंगदाणे द्यायची, तर ती एवढी लहान होती, ती काय खाऊ शकत नव्हती, फक्त दूध प्यायची. आणि मग मी तिच्यासाठी सेरलॅक पण घेतलं होतं मेडिकलमधून, मग ते मी तिला भरवायची. आणि मग आई म्हणायची की मी शेतातलं काम करू की हिला सांभाळू, आणि घरात मांजर होती, त्यामुळे ती मांजर ठेवेल की नाही शंका होती. तर मग मी काय केलं, आईने मला ना एक असा जाळीदार डब्बा दिला होता प्लॅस्टिकचा, त्या प्लॅस्टिकच्या डब्यात मी तिला ठेवायची, मस्त तिला ऊब वगैरे. आणि मी शोधत असायची गुगलवर म्हणा किंवा यूट्यूबला म्हणा, म्हणजे खारुताईला कसं काय खायला देतात, कसं ठेवतात, सगळं मी यूट्यूबला सर्च करून बघायची. आणि मग खालती तिला मी 2-3 असे मऊ हे घातले होते, रुमाल तिला, म्हणजे थोडीशी उबदार जागा त्यांना खूप आवडते, तर ते, आणि त्यामध्ये ठेवायची. आणि मग तसंच मी ना 2-3 दिवस मी कामावर घेऊन जायची, गाडीतून घेऊन फिरवायची तो डब्बा, असं जाळीदार होता. फोनवर बोलणं झालं होतं 1-2दा की सोडून दे तिला असं तसं, त्यावेळी जास्त बोलणं नव्हतं, म्हणजे होतं पण कमी होतं. हां, तर असंच मी तुम्हाला एक गोष्ट आता मला आठवली म्हणून सांगते. माझी जी शिनू आहे ना, ती जस्ट 21 दिवसाची होती, 20 का 21 दिवसाची होती, आणि मी तिला घेऊन आली होती. तर हा माणूस मला खूप बडबडला होता, मला असं बोलला, मी अक्षरशः त्या दिवशी रडली होती. हा माणूस मला असं बोलला होता की तुझ्या आईपासून जर तुला हिरावलं असतं तर तुला कसं वाटलं असतं, छोट्या पिल्लाला तू घेऊन आलीस, तिची म्हणजे आईचं, म्हणजे तिला आता आईचं दूध मिळणार नाही, आईची माया मिळणार नाही, आईची ऊब. आणि मी ना खूप रडली होती, मला खूप वाईट वाटलं होतं तेव्हा हा बोलला होता. आणि खूप जण मला सांगायची, पण त्या माणसाला पिल्लं पण खूप झाली होती, दूध पण पुरत नव्हतं, आणि मी आणलं ते चांगली गोष्ट गेली, कारण 7 का 8 पिल्लं होती आता ह्या क्षणी, म्हणजे कोण ना कोण घेऊन गेलं त्यांना, आणि 1-2 मांजरं त्यांच्याचकडे होती, पण ती मांजरं अजून राहिलेली नाहीत, तिची भावंडंही अजून नाहीत, आणि तिची मुलं बाकी कोणाचीच नाही आहेत. आणि आमच्या शिनूचे एकही बाळ आता अजून नाही आहे या जगात, पण आमची शिनू अजूनही छान आहे. एवढी आम्ही काळजी घेतो, एवढं आम्ही तिच्यावर प्रेम करतो.
तर शिनूची गोष्ट ते पर्शियन आहे त्याच्यामुळे त्यांची थोडी काळजी जास्त घ्यावी लागते जास्त. हां, कुत्रे वगैरे पाठी लागले तर ही जाऊन बसायची वरती वरती. मग मी रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत तिला शोधत बसायचे. भरपूर आठवणी आहे शिनू बद्दल. प्रवासात खारुताई होती, शिनूताई शिनू होती आणि माझी आई, ह्या तीन. आणि एक बोका होता कोण? आपला बोका. हा, माझा बोका होता यार, त्याच्यावर बबलू. video होते. बबलू माझा खूप बिचाराचे हाल झाले. यांच्या जीवावर सुरुवातीला बरेचसे व्हिडिओ हिने टाकले होते त्यांचे. माझा बबलू ना त्यांचे. म्हणजे आमच्या घरातला एक सदस्यच होता तो. सगळं चांगलेलं त्याला समजायचं, आमच्या पाठू मागूनच असायचा, ये म्हटलं की यायचा. खूप जीव लावला होता, खूप प्रेम. पण त्याला नंतर गॅस्ट्रो झाला आणि समथिंग युरिन प्रॉब्लेम झाला. त्यानंतर आम्ही त्याचं नेऊन ऑपरेशन पण केलं, त्याला कॅथेटर टाकला. आम्ही जवळजवळ 4,000 ते 5,000 रुपये खर्च केलेत त्याच्यावर, तरी पण नाही वाचू शकला. म्हणजे आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन ऑपरेशन करून आलो आणि घरी येऊन असं म्हणजे जेवण नाही, काय नाही, आई आणि मी आहोत आणि आमच्या पुढ्यात असं तडफडून मेला. माझी आई आणि मी एवढं रडलो ना, म्हणजे एखादी व्यक्ती गमावतो आम्ही, तसं आम्हाला त्या टाईमला फील झालं होतं. 2 दिवस आम्ही जेवलो नव्हतो. म्हणजे खूप छान होता माझा बबलू. म्हणजे माझ्या शिनूचाच मुलगा होता तो. तर त्याचे पण व्हिडिओ टाकायची. तो पण खूप भारी होता, स्मार्ट, त्याचं एकदम पिल्लू हुशार. होतं? हो, शिनूचं पिल्लू शिनूचं होतं पिल्लू होतं. तो गावठी होतो, क्रॉस होता. हां, असं हा सगळा हे होता. आणि त्या काळात खारुताईचे, माझ्या बबलूचे आणि शिनूचे व्हिडिओ बघायला खूप आवडायचे माझ्या सबस्क्रायबरांना. आणि तिथून अशी रीच वाढत गेली. आणि माझे म्हणजे मी खारुताई वाचवलेला वगैरे तो पण मी नंतर मी ब्लॉग बनवायची मध्ये. तर माझे 3,500 समथिंग वॉच टाईम पण झाला होता. आणि त्या 2-3 महिन्यातच, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, त्या 3 महिन्यातच माझा 10 मिलियन पण कंप्लीट झाले. आणि मग माझा तो क्रायटेरिया असतो तो यूट्यूबचा कंप्लीट झाला. म्हणजे माझं चॅनल तिथे मॉनिटाईज झालं एंगेजमेंटच्या आधी. हो बरोबर. हां, एंगेजमेंटच्या त्या दरम्यान जरासा आधी, तेव्हाच हे झालं. नंतर मग एंगेजमेंटचे व्हिडिओ टाकले, ते कॉन्फिडन्स वाढला आणि मग एंगेजमेंटचा व्हिडिओ जरा प्रॉपर आला आमचा. हां, तो सगळ्यात प्रॉपर आला. मुलगा मुलगी बघण्याचा कार्यक्रम जो तो पण 9-10 मिलियन चाललाय. तो व्हिडिओ पण भरपूर चालला. अचानक म्हणजे चॅनल मॉनिटाईज झालं होतं आणि युट्यूबचं अल्गोरिदम असतं की कंटिन्यू तुमची ग्रोथ असेल, चॅनल मॉनिटाईज झालेलं असेल, व्ह्यू टाईम असेल, तर तुम्हाला अल्गोरिदम वरच्या लेवलला घेऊन जातो, रेकमेंड करतो. तसं आमचं झालं. आणि तो व्हिडिओ आमचा जो आहे मुलगी बघण्याचा कार्यक्रम, ज्यावेळी मी हिच्या घरी गेलो होतो आणि मला माहित नव्हतं व्हिडिओ करणार. पण मी आहे ना काय केलं, ही बोलली होती की आपल्याला व्हिडिओ करायचा आहे. आणि त्यावेळेला म्हणजे 2023ला असं होतं की म्हणजे त्यावेळी तो ट्रेंड 24ला असा ट्रेंड चालू झाला होता 23-24 पासून की मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ यायचे युट्यूबवर. ही बोलली मला पण करायचं आहे. मग आम्ही हिच्या घरी गेलो होतो मुलगी बघायला. माझ्या जिजूंनी ट्रायपॉड माझा घेऊन गेलो होतो, माझा जो आता याला लावलेला आहे तो ट्रायपॉड माझ्याकडे होता. आणि ह्याच्याकडे तरी ट्रायपॉड वगैरे काय नव्हतं. म्हटलं मी ट्रायपॉड घेऊन येतो, तुला व्हिडिओ करायला मिळेल. पण त्यावेळी काय वापरला नाही, बट मी घेऊन गेलो होतो. आणि त्या सुरुवातीच्या व्हिडिओ तसं दिसतंय की मी हिच्या भावाकडे ट्रायपॉड देतोय व्हिडिओसाठी आणि हे माझे व्हिडिओ काढतायत. असं माझे जिजू व्हिडिओ काढत होते. मी त्यांना सांगूनच ठेवलं होतं, जिजू प्लीज तुम्ही छोटे छोटे क्लिप घेऊन ठेवा. आणि मग म्हणजे ते सगळे क्लिप यार माझ्या जिजूंनी घेतले. मला अजून आठवते, मी असं काहीतरी खात होतो आणि तिकडनं तो व्हिडिओ करत होता. मग मी ठेवलं नाही, त्याला बोलवलं होतं, म्हटलं कट कर, परत व्हिडिओ घे. म्हटलं मी ऍक्टिंग करतो, व्हिडिओ परत घे. आणि मग मी ते असं व्यवस्थित करंजी दिली होती, करंजी, आणि तो खाताना व्यवस्थित व्हिडिओ घेतला. असा रिटेक घेतला एक मधल्यामध्ये गपचूप. हो, हे मला आज कळालं. ओके, तर हा सगळा असा प्रवास होता. तर माझा आमचं चॅनल जास्त फास्ट चालला लागलं. म्हणजे खारुताईच्या व्हिडिओ पर्यंत माझे 35,000 सबस्क्रायबर झाले होते. मॉनिटाईज पण झालं होतं. पण मला डॉलर वगैरे तेवढेसे काय मिळालं, कारण कसं शॉर्ट मध्ये तेवढेसे डॉलर वगैरे काही येत नाहीत, पैसे येत नाही. हा, पैसे येत नाहीत. त्यामुळे माझं ऑन झालं होतं. पण मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया त्यांचा की तुमचे $100 कम्प्लीट व्हायलाच पाहिजे तर पेमेंट मिळेल. महिन्याला जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत काय, नोव्हेंबर पर्यंत नाही, 5 महिने $100 झालेच नव्हते, नाही झाले. दर महिन्याला $10 कारण वाढत किती $60-65 वगैरे असे जमले होते. त्यानंतर मग मी घेतला माझा हा मोबाईल, आयफोन. हा आयफोन घेतला, खूप खूप हेल्प झाली. पण हा फोन घेऊन पण मी चुकी केली, कारण मी 128 GBचाच हा चुकी नाही केली, त्यावेळी पैसेच नव्हते त्याच्यामुळे. हां, पैसे नव्हते. मी हा हप्त्यावर मोबाईल घेतलेला आहे आणि तेव्हा मला खूप भीती वाटत होती. म्हणजे मला माझं त्याचे हप्ते आता संपले. आता म्हणजे मला वाटतं फेब्रुवारी का मार्चला शेवटचा हप्ता गेला त्याचा, फेब्रुवारी मार्च पर्यंत. म्हणजे नाही भरला एक हप्ता, सगळे पैसे मी भरलेत. हा मोबाईल मीच घेतलेला आहे.
पण ह्या मोबाईलने मला खूप हेल्प केली खरंच. म्हणजे असं रिग्रेट नाही होत आहे की यार एवढा महाग. म्हणजे तेव्हा खूप टेन्शन आलेलं की यार मला कंटेंट क्रिएशन करायचं पण आहे, प्लस मी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करू की नको. पण मी करून म्हणजे चांगलं केलं असं पण वाटतं. आणि आता स्टोरेजचा प्रॉब्लेम झाल्यावर वाटतं की यार असं. पण तेव्हा पैशाचा खूप इश्यू होता, कारण कसं मी जॉब करत होती तिथे मला जेमतेम. मी बाबा कोणाचा 1 रुपया अजूनही मी स्वावलंबी आहे की नाही. मला वाटतं आपल्या एंगेजमेंटच्या आधी घेतलास ना मोबाईल. हो. हा, त्यावेळी एवढं हे नव्हतं म्हणजे. अरे यार लग्न ठरतंय बोलतोय मी तुझ्याकडे पैसे मागू. चल पैसा दे दे. नाही, मी कधीच कोणाकडे 1 रुपया बाबा मागितलेला नाही. चल विषय भरकटतोय. तर त्याचे तो घेतला मी. आणि नंतर मग जरा व्यवस्थित ब्लॉग यायला लागले, शॉर्ट यायला लागले, कारण त्याच्यावर एडिटिंग चांगलं जमत होतं आणि तो थोडा सिग्नल पण चांगला खेचायचा. त्याच्यामुळे घरात राहून छोटे मोठे व्हिडिओ अपलोड व्हायचे, प्लस ही कामावर जायची, क्लॅरिटी चांगली यायची, वायफायवर व्हिडिओ अपलोड करायची. म्हणजे शॉर्ट जास्त यायला लागले लॉंग पेक्षा. आणि थोडं थोडं ग्रो होत होतं. मग आमचं लग्नाच्या आसपास एंगेजमेंट नंतर 50,000-1,000च्या आसपास सबस्क्रायबर झाले होते. हो ना. हो. हा, ऑक्टोबरमध्ये एंगेजमेंट झाली, नोव्हेंबरमध्ये लग्न झालं. त्याच्यानंतर खूप फास्ट, म्हणजे आमच्या लग्नाचे ब्लॉग आले ना त्याच्यानंतर खूप फास्ट सबस्क्रायबर वाढत होते. कारण ती कशी झाली होती, एक स्टोरी लाईन तयार झाली होती आमच्या युट्यूबला. म्हणजे ही आली, मग हिचं काय कंटेंट कोकणातला, मग माझी एंट्री, मग माझं ते बघण्याचा कार्यक्रम व्हायरल झाल्यामुळे मग तिथून ते लोक आहे ना सगळं बघत होते आमचं. मग हळद बघितली, अरे कोणाबरोबर ऋषाली कोणाबरोबर लग्न करते, अरे सागर बाजू, म्हणजे अक्षरशः सगळ्यांची चर्चा. आणि सगळ्या यांच्या घरात तर हा आम्हाला माहिती आहे, बघितलं आम्ही तुमची सून. माझी सासूबाई एकदम शॉक व्हायच्या, हा तुम्ही कधी बघितला, तुमची सून आम्हाला माहिती आहे, माहिती आहे आम्ही बघतो, व्हिडिओ बघितलं असं. तर हा असा एवढा सगळा प्रवास होता. या प्रवासात मी आता तुम्हाला सांगितलं, म्हणजे मेन काय प्रवासाच्या आधी आम्ही मधल्या टप्प्यावर आहोत. मग लग्न झालं, 50-60 हजार सबस्क्रायबर झाले. नाही ह्या प्रवासात म्हणते की सगळ्यात मेन काय म्हणतात ते, माझ्या शिनूचं भूमिका हा माझ्या शिनूची होती. ती जर कारुताई घेऊन नाही आली असती तर तुम्ही म्हणजे एवढं सगळं प्रेम मिळालं नसतं, एवढे सगळे सबस्क्रायबर मिळाले नसते. खारुताई आली. नंतर मी खारुताईला सोडून दिलं. तो पण मी व्हिडिओ बनवला होता, तो पण 4-5 मिलियन गेला. मी तिला नेचरमध्ये तिच्या घरी सोडून दिलं, मी नाही ठेवलं. म्हणजे सगळी लोक सांगत होती की तिला ठेव, तुझा कंटेंट तू हे करू शकतेस, म्हणजे तुला कंटेंट मिळेल, तुला कंटेंट मिळेल, तुझे व्ह्यूज वाढतील, सबस्क्रायबर वाढतील खारुताईला बघायला. पण मी तेव्हा स्वार्थी नाही झाली. सागरने आणि मी, म्हणजे त्या दरम्यान मी सागरशी बोलत होती. मग सागरने आणि मी असा डिसिजन घेतला की तिला नेचरमध्ये सोडून द्यायचं. त्यामुळे मग मी दिलं. मी स्वतःचा स्वार्थीपणा नाही बघितला. मी तिला तिच्या घरी सोडून दिलं नेचरमध्ये. ते झालं. नंतर माझा बबलू होता. आणि खरं हे माझ्या आईला जातं, जिने तो व्हिडिओ बनवला. त्यानंतर व्हिडिओग्राफर माझी आईच होती. सगळे व्हिडिओ जे काय आहेत लग्नानंतरचे, आणि इव्हन आता पण ओसरगावचे किंवा गावचे जे व्हिडिओ बघतात ते माझी आईच काढायची, शूट करायची. आणि तेव्हा आईला जमायचं पण नाही, कसा मोबाईल धरतात. तेव्हा खूप मी आईवर चिडायची, तू असंच मोबाईल धरलंस, तू डोक्यात कट केलंस, मग तू पायच घेतलास, मग तू असंच केलंस. मी खूप, मग आई वैतागायची, भांग तुझा माका येणार नाही, माका काय सांगा नको. मग मी तिला सांगायचे, आई असं कर, आई तसं कर. मग आई तरी पण, आईचे पेशन्स लेवल इतके हे होते ना की आई, म्हणजे मी चिडायची तरी पण माझी आई व्हिडिओ बनवायची. मी असं लावून द्यायची तिला अँगल, म्हटलं हे करू नको. मग मी काय करायची, आईला असं अँगल लावून द्यायची, तिथे बटन चालू करायचे आणि पाठीमागे जायचे, आणि मग जे काय बोलायचं असते ते बोलायचं. आतापर्यंत जे काही माझे व्हिडिओ आहेत ते अजिबात स्क्रिप्टेड नाही आहेत. जे ऑन दी स्पॉट जे काही मनाला येईल ते, आणि जे काही खरं आहे तेच मी तुमच्यापर्यंत दाखवलेलं आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे. माझं चॅनलवर ठेवलंय की स्क्रिप्टेड व्हिडिओ बनवण्यापेक्षा जे आहेत ते रियालिटी आम्ही दाखवतो. व्ह्यूज साठी काहीतरी पानसटगिरी केली, हे केलं ते केलं, असलं अजून तरी केलं नाहीये, आणि करणार पण नाही आम्ही. करायची इच्छा पण होत नाही तशी. नाही, जे काही आहे ते जेन्युइन कंटेंट आवडतो लोकांना. बाकी टिंगल टवळी छपरीगिरी बघायला अजून बरेचशी चॅनल आहेत. प्रत्येक जण आपापल्या व्ह्यू साठी करतो. आम्ही कोणाला काय बोलत, आले तर आले, नाही आले तर नाही आले, असं आमचं असतं. म्हणजे व्ह्यू मिळावेत म्हणून अजून तरी आम्ही काही केलं नाहीये. कारण आमचं हे नाही ना की पैसे कमवण्याचं साधन म्हणून आम्ही याच्याकडे बघत नाही आहोत. मी करतो जॉब,
मी माझी आवड म्हणून आवड करते. म्हणून तिचं करते आहे, त्याच्यामुळे ठीक आहे चाललंय. ज्या दिवशी जॉब बिब नसेल हे ते युट्यूबच आपल्याला कमाईचं साधन बघायचं असेल त्यावेळी मग काय ना काय करावे लागतात प्रोग्राम. अजून काय चॅलेंज, कपल चॅलेंज, हे चॅलेंज ते चॅलेंज मी सांगत असते पण याला टाइम नाही. कपल चॅलेंज असं करू, हे करू, ते करू, पण याला टाइमच नसतो जॉबमुळे. टाइम नसतो. हे जे 2 व्हिडिओ मिळतात सॅटर्डे संडे जे भेटतात ते आम्ही असे मोठे व्हिडिओ बनवतो किंवा छोटे बाकीचं काय असेल तर कुठे फिरतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्यामुळे अजून आमचं यूट्यूब चॅनल लिमिटेड आहे. म्हणजे 1,30,000 35,000 झाले आहेत. जर आपण पण असे व्हिडिओ बनवले बाकीचे कपल्स बनवतात तसे तर 2 लाख क्रॉस करायला वेळ लागणार नाही असं वाटतं मला. आणि मी पण तेवढा ऍक्टिव्ह नसतो. म्हणजे जनरली हीच व्हिडिओ बनवते, 90% व्हिडिओमध्ये हीच असते. मी कुठेतरी 5-10% व्हिडिओमध्ये येतो कधीतरी ज्यावेळी मला वेळ असेल त्यावेळी. त्याच्यामुळे तेवढा माझा सहभाग नसतो किंवा सपोर्ट भेटत नाही असं मला वाटतं. ठीक आहे, बॅक एंडला मी सपोर्टला असतो. हो खरंच, याने मला सपोर्ट नाही केला असता तर इथपर्यंत मी पोचली नाही. नंतर सगळ्यात लास्ट श्रेय ह्याला पण जातं. शेवटचं श्रेय नवऱ्याला. हा, मी खरं तेच बोलणार, लास्ट श्रेय तुला जातं. यशस्वी स्त्रीच्या सगळ्यात पाठीमागे पुरुष असतो. सगळ्यात पाठी, नुसतं पाठीमागे. मी सगळ्यात पहिलं श्रेय देईन ना ते माझ्या आईला देईन आणि सगळ्यात लास्ट देईन तर ते तुला देईन. म्हणजे त्यामध्ये आहेच माझी शिनू खारू वगैरे, पण लास्टला. कारण लग्नानंतर म्हणजे जेव्हा आमचं असं लग्नाचं हे होतं, तुझं असं माझं असं, आम्ही जेव्हा डिस्कशन सुरू करत होतो, म्हणजे हा त्याच्याबद्दल सांगत होता, मी माझ्याबद्दल सांगत होते, आम्ही सगळ्या गोष्टी जेव्हा क्लिअर करत होतो तेव्हा मी ह्याला बोलली होती की मी असं असं आहे, मला कंटेंट क्रिएशन मध्ये म्हणजे आवड आहे, मी पुढे त्यामध्ये करिअर किंवा मी पुढे करेन असं मी ह्याला बोलली होती. तर बघ बाबा, तुला जर आवडत असेल, जमत असेल तरच, मी तर बाबा नाही असं सोडणार, असं मी याला जस्ट असं बोलली होती. लग्न झालं तरी आमचे 50-60 हजार झाले होते ना सबस्क्रायबर. नंतर तू घरी पण सांगितलं, मी याला आधीच सांगितलं तू तुझ्या घरी पण बाबा सांगून ठेव, म्हणजे मी घरी व्हिडिओ बनवेन. आणि मग सासू सासरे म्हणजे अरे, डायरेक्ट विरोध नाही केला, इनडायरेक्ट पण नाही केला, बट ठीक होतं. लिमिटेशन आहेत काही गोष्टींच्या. अगदीच काहीतरी भंपक छपरीपणा दाखवायला आवडत नाही घरच्यांना पण. हा, म्हणजे घरात जास्त व्हिडिओज नका बनवू. सपोर्ट असतो, म्हणजे काय चांगलं दाखवायचं असेल. उलट मग सासू सासरेच माझे कंटेंट देतात. माझी सासू सांगणार तर माझ्या शाळेमध्ये आई प्रमोशन, सगळ्या मुलांच्या आईना प्रमोशन, माझी सून व्हिडिओ बनवते तो बघा तुम्ही केलाय असं आहे तसं आहे. माझ्या सासूबाईंनी माझं मस्त प्रमोशन, माझ्या मते 2-4 हजार तरी सबस्क्रायबर त्यांनी मिळवून दिले असतील मला. शाळेतले सगळे प्राऊडली सांगतात. हा, आणि माझ्या सासूबाई अशा आहेत, ते म्हणतात की म्हणजे काही गोष्टीला त्या रोखतात, असं नाही की नको हा व्हिडिओ बनवू नको, असलं काय दाखवू नको. पण एका साईडने ते मला प्रोत्साहन पण देतात की हा बघ अगो बागेत ते बघ मिरच्या धरल्या आहेत बागेत, हे बघ चिमणीने घरटं बांधलंय, याचा व्हिडिओ बनव, त्याचा व्हिडिओ बनव, इकडे याचा व्हिडिओ बनव, असं पण असतं. त्याच्यामुळे सासू सासरे मला देतात. नंतर मी सांगतो, मग लग्न झालं, 50,000 सबस्क्रायबर होते. त्यानंतर ही 4-5 महिने गावी होती आणि मी मुंबईला होतो, कारण मी बाहेर राहायचो हॉस्टेलला वगैरे. तर थोडं घराचं चालू होतं बघायचं, त्याच्यामुळे महिला सांगितलं की घराचं बघायचं नाही, आपल्याला एक कागदपत्र चालू होतं, म्हणजे प्रोसेस मध्ये होतं सगळं. मिळालं नव्हता, ताबा नव्हता मिळाला, ते चालू होतं काम माझं बघायचं. मग तिथे राहायचं असं पण नव्हतं माझं, दुसरीकडे राहू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो, प्लॅनिंग चालू होतं. त्याच्यामुळे ही 5-6 महिने गावी होती आणि मी मुंबईत होतो. तर मग फोनवर आमचं बोलणं व्हायचं. आणि ही गावी होती आणि माझी पुतणी छोटी होती जाई, मग तिची एंट्री झाली. कारण हिचं कंटेंट संपलं होतं ना, माहेरी कसं हिचं शेती बिती, आजूबाजूला भरपूर परिसर, असं सगळं होतं. आणि माझ्या घरी आली तर थोडं, मी सिटीत नाही राहत, सिटीच्या बाहेर राहतो, बट तिकडे अशी घरं बंगले. नवीन नवरी म्हटल्यावर मला पण लिमिटेड झाला थोडा. पण मग घरात बसून काय, तर हिला टाइमपास मिळाला होता जाई. मग ही आणि जाईचे व्हिडिओ यायचे. मग 4-5 महिने ही जाई सोबत आणि मग घराच्या आजूबाजूचं. मग मी शनिवार जायचो, ते व्हिडिओ. अशावर आम्ही पोचलो 90,000. नंतर जाई आमची मेन हे बनली, काय म्हणतात ते, मुख्य हिरोईन होती, मुख्य पात्र आमचं, फेमस होती. मग मे मध्ये मला घराचा ताबा भेटला आणि मग ही मुंबईला आली. आणि मग असं त्याच दरम्यान आमचे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. हो, तेव्हा सासू सासरे पण इथे होते. माझं असं होतं की घरातल्या बेसिक गोष्टी मी घेतल्या होत्या, फ्रीज, सोफा, त्यानंतर कपाट वगैरे असं घेतलं होतं. पण मग असं माझ्या डोक्यात कुठेतरी पाठीमागे चालू होतं की अरे 97-98 हजार झाले सबस्क्रायबर, आता कधी पण 1 लाख होतील. तर मला ना ते असं मी बघायचो ना, लोक टीव्हीवर बघायची 1 लाख असा आकडा परतच असायचा. मग त्याच्यासाठी जाऊन आम्ही टीव्ही घेतला. थोडं म्हणजे कसं असतं, ज्यावेळी आपण घर घेतो त्यावेळी आपल्याला माहिती असतं आपली परिस्थिती एकदम टाईट असते.
5-10 हजार पण इकडचे तिकडे झाले तरी आपलं बजेट पूर्ण कोलमडतं. तरी पण आम्ही तो टीव्ही घेतला चांगला आणि त्या टीव्हीवरची व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल 1 लाख सबस्क्रायबर. मी काय केलं होतं ती पण 2 मिलियन गेली. तिचं चॅनल सबस्क्राईब नव्हतं केलेलं ऋषालीचं. तिला सांगितलं होतं की तुझं जे 1 लाखावा सबस्क्रायबर मी असेल म्हणून. तर मी हिचं चॅनल सबस्क्राईब करायचं ठेवलं होतं. मग जसं ते 99,99,9 असं आलं तसं मी सबस्क्राईब केलं आणि ते चालू होतं तिकडे ते अपडेटिंग त्याचं. आणि असा तो आकडा फिरला 9चं 0 आणि 0,0,0,0,0,0 आणि पाठी 1 असा 1 लाख झाला असं. आणि त्याचे ते काय तारे बिरे येऊन फुटले असे. आणि मग आम्ही फोटो घेतला. मी सासू सासरे होते इथे. मग युट्यूब चॅनलचा परत चेहरा बदलला. ही आली मुंबईला आल्यानंतर हिचे पूर्णच कंटेंट तुटले. म्हणजे निसर्गाचं जे होता संबंध तो पूर्णच संपला. हा, कारण बरेच सबस्क्रायबर होते ते माझं गाव किंवा तिकडची संस्कृती किंवा मी तिकडची खाद्यपद्धती दाखवायचे, गावातल्या काही गोष्टी दाखवायचे. ते बघून त्यांनी मला सबस्क्राईब केलं होतं. पण नंतर असं एकदमच पारडं पलटलं की मी येऊन मुंबईत पडली आणि ह्या एवढ्याशा घरात येऊन पडली की माझ्याकडे बाकी काही कंटेंटच नव्हता. नंतर मग काय दाखवायचं, मग घरातलं काहीतरी रेसिपी किंवा आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो एवढंच लिमिटेड. पण तरी पण आम्ही महिन्यातून एकदा आम्ही गावी जात होतो, गावचे व्हिडिओ बनवतो, अजूनही तेच करतो, बनवतो. शनिवार रविवार सुट्टी आली की आम्ही गावी गेलो की जमेल तेवढं फिरायचं आणि कंटेंट बनवून घ्यायचे. तर बरेच जण सांगतात सागरला एवढी सुट्टी कशी मिळते, सागर बघायचं तेव्हा गावी कसं असतो. तर आम्ही शनिवार रविवार जरी सुट्टी मिळत असेल तर एका दिवसासाठी का होईना आम्ही गावी जातो. शुक्रवारी बसायचं, शनिवारी 1 दिवस राहणार, रविवारी सागर निघाले, असं पण आम्ही केलेलं आहे, अजूनपर्यंत करतो. त्यामुळे करतो जनरली महिन्यात एखादी सुट्टी असते जी शुक्रवार किंवा सोमवारी अशी जोडून येते, त्यावेळेला घेतो. अदरवाईज त्याला एक सुट्टी जोडून अजून टाकतो म्हणजे 4 दिवस सुट्ट्या भेटतात. महिन्याला एक सुट्टी तर बनती आहे ना. मग आम्ही असं सगळं क्रिएट करतो. मग हळूहळू मग मी ते एडिटिंग करते आणि मग ते व्हिडिओ टाकते. आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजना तुम्ही एवढं सगळं प्रेम देता, याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. आता मी पोहोचलो 1,35,000वर. आता आमचं टार्गेट आहे चतुर्थीपर्यंत 1.5 लाख करायचं, चतुर्थी किंवा दिवाळीपर्यंत. आणि या इयर एंडिंग पर्यंत होईल का 2 लाख? होईल 2 लाख टार्गेट आहे आमचं. तर बघू कसं जमतंय. त्यासाठी आम्ही बरीचशी मेहनत घ्यायला सुरुवात केली आहे. मी पण थोडा ॲक्टिव्ह झालो आहे आता. म्हणजे हा आमचा दोघांचा यूट्यूब प्रवास होता. तर बरेच जणांची कमेंट असते सागरने स्वतःचं यूट्यूब चॅनल उघडावं. मला पण असं खूप वाटतं. आता 3 वर्ष झाली मला वाटतंच आहे. पण माझा कंटेंट वेगळा आहे आणि मी जेवढा अनुभव घेतला यूट्यूबचा तर लोकांना जास्त ज्ञान ऐकायला, जास्त ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला आवडत नाहीत. याच्या आधी मी 2-3 प्रयत्न केलेत. एवन मी काय कविता लिहिल्या होत्या 1-2 त्या पण टाकल्या. बट मी बघितलं की काय एवढा चांगला रिस्पॉन्स येत नाही, काय नाही. मग मी माझ्या कविता माझ्या वहीपुरत्या मर्यादित ठेवल्या आणि मीच ऐकतो कधीतरी किंवा कोण मित्रांमध्ये विषय निघाला की आम्ही त्यांना ऐकून दाखवतो. मी याला सांगते की तू ही तुझी कंटेंट जर्नी सुरू कर. तर हा मला तेच विचारतो की कंटेंट काय ठेवू ऋषाली, काय सांगू. तर मला ते आठवत नाही याचे सब्जेक्ट. तर मी तसं बनवतो. अरे म्हटलं कोण ऐकणार आहे, कोण बघणार आहे तसं तुझं म्हटलं. तर म्हणतो मग मी कंटेंट काय ठेवू. हा पण प्रॉब्लेम आहे. तर याला कंटेंट तुम्ही आता सुचवा, म्हणजे काय म्हणून बघायला आवडेल, सुचवा. काय युट्यूब चॅनलवर काय ऐकायला आवडेल, काय बघायला आवडेल, काय टॉपिक असावे, कशावर चर्चा करावी. तर हे आता असं आहे, मला पण असं वाटतं की सागरने लवकरात लवकर त्याची यूट्यूब जर्नी सुरू करावी जशी की मी केली. तर मला वाटतं की आमची भीती वाटते मी हिच्या आधी 2 लाख क्रॉस करेन. अरे कशाला भीती, आनंद आहे मला, आनंदच आहे मला, खूप आनंद होईल माझ्या. करू एवढं नको सिरियस हो, एवढी नको सिरियस हो. अरे सांगते मी तुला, प्रोत्साहन देते. सिरियस नाही होत आहे, मी तुला प्रोत्साहन देते. सिरियस झाली अजिबात नाही. माझा एकही हे नाहीये काय म्हणतात, हा तोपर्यंत बोलतो पर्यंत मी गंमत दाखवतो. हां, तर मी काय म्हणत होते, हां, तर मी माझा यूट्यूब प्रवास इथे तुम्हाला सांगितलेला आहे. तर तुम्हाला काही या संदर्भात क्वेश्चन असतील तर ते खालती मला विचारा. तर मी क्वेश्चन आन्सरचा पण व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यापर्यंत. त्यानंतर मग थांब जरा, माझं बोलायचं राहिलंय. त्यानंतर ना मी अजून एक आता व्हिडिओ घेऊन येणार आहे. तो म्हणजे मी माझ्या कंटेंट क्रिएशन जर्नीमध्ये मी काय काय एक्सेसरीज वापरते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. गेली कोणता मोबाईल, मग मोबाईल अपडेट कसा केला, मग कोणतं एडिटिंगचं सॉफ्टवेअर वापरायची, व्हिडिओ कसे एडिट करायची, आता काय काय टूल्स आहेत माझ्याकडे, मी कशावर शूट करते ते मी सगळं सांगणार आहे. त्यानंतर मग मी तुम्हाला हळूहळू हे पण सांगेन की माझं चॅनल मॉनिटाईज किती झालं, पहिलं पेमेंट किती होतं. नंतर मी म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत, अशा बऱ्याच गोष्टी घेतल्या युट्यूबसाठी लागणाऱ्या
आणि त्यांचा उपयोग पण होत नाही ते पण आम्ही सांगतो. म्हणजे काय चुका झाल्या, तुम्ही काय करू नका, खरंच कशाची गरज आहे, कशाची गरज नाहीये, उगाच हेवी इन्व्हेस्टमेंट करायची की नाही करायची, किंवा कोणत्या गोष्टीवर इन्व्हेस्टमेंट करायची, कोणत्या गोष्टी खरंच आवश्यक आहेत, कोणाची खरंच गरज आहे, ते पण सांगू. तर असा होता माझा हा एका छोट्याशा गावातून आलेल्या मुलीचा यूट्यूबचा प्रवास. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मी माझ्या वयाची जी काय 25-26 वर्ष होती ती मी माझ्या गावातच राहिली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ही आमच्या इथे मालवणीच बोलली जाते. त्यामुळे माझ्या बोलण्याची टोन पण तुम्हाला मालवणीच येत असेल किंवा थोडेसे शब्दही माझे मालवणीतच येतात. मध्ये मध्ये येतो. मध्ये मध्ये येतात. आता ते काय करतलं, आता भाषा असा जन्मापासून आता आपला बोलतोय तर तोंडात येतलाच ना. काय जण म्हणतात तुम्ही मालवणीच बोला, मालवणी व्हिडिओ आमका ऐका बरे वाटतात, असं वाटतं तसं वाटतं. काही जण म्हणतात मराठी बोला आम्हाला. काल तर एकाने कमेंट केली आहे की मॅडम शुद्ध मराठीमध्ये नाही, शुद्ध मराठी नाही मॅडम, मराठीमध्ये बोला, तुमचं कोकण म्हणजे काय हे काय महाराष्ट्र नाही असं समथिंग ना. पण त्यांना मी सांगेन की महाराष्ट्र नाहीये, पण आमचं ऑडियन्सच कोकण आहे, त्याला आम्ही काय करणार. अरे पण महाराष्ट्रातच आलं ना कोकण, मग आम्ही आमची बोलीभाषा सोडणार नाही. प्रत्येकाची मेंटॅलिटी आहे. आम्ही आमची बोलीभाषा सोडणार नाही. तुम्हाला दोन्ही टाईपचे व्हिडिओज बघायला मिळतील. गावी गेलो की आम्ही मालवणी, तिकडे आलो की मराठीत. त्यामुळे तुम्हाला कोणत्या भाषेत आमचे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बऱ्याच जणांना मालवणी आमची आवडते, शिकायची पण आहे असं पण सांगतात. आणि एक गोष्ट क्लिअर करते, सांगतात की आम्हाला तुमच्या कोकणची कोकणी भाषा शिकायची आहे. तर गोव्याची कोकणी भाषा आहे आणि आमच्या कोकणात मालवणी भाषा बोलली जाते. हे थोडंसं कन्फ्युजन आहे. कोकणी भाषा बोलतात ती कोकणाची नाहीये, कोकणी भाषा बोलतात गोव्याची आहे. म्हणजे अगदी सिंधुदुर्गाचा जो बॉर्डर चालू होतो वेंगुर्ला, सावंतवाडी, खालचा भाग, म्हणजे ते पूर्ण पण नाही, वेंगुर्ला, दोडामार्ग आणि त्याच्या खाली मग गोवा, या भागापुरतीच कोकणी भाषा आहे. ती 50% म्हणजे मालवणीची बहीणच आहे ती. 50% मालवणी, 50% कोकणी, काही शब्द वेगळे आहेत. त्याच्यानंतर मालवणी भाषा येते. आणि पुढे रत्नागिरीत वेगळीच भाषा आहे परत. तिथे अडच्या जागी ल, जल्ला, कल्ला असा वाला आहे. रायगडला आला तर थोडा रायगडावर पश्चिम महाराष्ट्राचा प्रभाव आहे असं मला वाटतं. त्यानंतर पालघरला परत वरती गेला तर तिकडे ट्रायबल लँग्वेज आहेत, त्यांची ती भाषा आहे. तर असं आहे ते कोकण विविधतेने नटलेलं आहे. तर भाषा पण आमच्या वेगवेगळ्या आहेत, पण जी आम्ही बोलतो ना ती स्पेसिफिकली मालवणी भाषा आहे. ती समजला मग आता मग आम्ही आमचं व्हिडिओ संपवतो. जाता आता मला सांगायचं राहिलं, माझा एकही व्हिडिओ नाही युट्यूबवर, तरी पण तुमच्यापैकी कोणीतरी 213 लोकांनी मला सबस्क्राईब केलंय. ते का केलंय मला माहिती नाही. फॅन तुझे फॅन मला माहिती आहे. हा युट्यूब चॅनल जरी माझा असला ना तरी पण सागरचे आणि जाईचे अर्धे फॅन आहेत यामध्ये. पण ह्या 213 लोकांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलंय त्यांना त्यांचे आभार, धन्यवाद, खूप खूप आभार. आणि आतापर्यंत जेवढं प्रेम दिलंय ना ते प्रेम असंच राहू द्या. अजून आम्हाला भरपूर प्रेम द्या. अजून भरपूर प्रेम द्या. तुम्ही आयडिया द्या कोणते व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत, कोणते व्हिडिओ बघायला आवडतील. कारण आम्ही अजून आमचं असं तेवढं डोक्यात नाहीये की काय व्हिडिओ आम्ही बघतो लोकांचे व्हिडिओ, पण आम्ही अजून तेवढे काय बोलतात इन्व्हॉल्वमेंट नाहीये म्हणण्यापेक्षा आम्हाला असं अजून वाटत नाही की तसे व्हिडिओ बनवावेत. मग आमचे बघतील की नाही, आमचा ऑडियन्स कसा आहे याची आम्हाला अजून आयडिया नाहीये. मग आम्हाला असं वाटतं की उगाच नको काहीतरी हे करायला, असे वेडेवाकडे व्हिडिओ बनवायला. आपलं जे आहे सुखाने चाललंय, कोकणातले व्हिडिओ चांगले येत आहेत ते बनवू असं आमचं अजूनपर्यंत आहे. तुमच्या काही वेगळ्या कन्सेप्ट असतील, तुम्हाला बघायला आवडत असेल, जे आम्ही करू शकतो किंवा आम्ही केलं तर चांगलं वाटेल, चांगलं दिसेल, ऐकायला चांगलं आवडेल आणि सगळ्यांना आवडेल. म्हणजे मोस्ट ऑफ हिचे जे आहेत सबस्क्रायबर ते डिसेंट आहेत असं मला तरी वाटतं. कमेंट वरून असं वाटतं की जास्त करून लेडीज आहेत ज्या काही कमेंट येतात. अजून म्हणजे निगेटिव्ह कमेंट पण असतात, पॉझिटिव्ह पण भरपूर असतात. निगेटिव्ह थोड्या असतात, पॉझिटिव्ह पण असतात. त्यामध्ये जेंट्स पण आहेत. आणि म्हणजे काही म्हणजे मला जे फ्रेंड सबस्क्रायबर भेटतात मला, जे आमच्या कणकवलीत गेली किंवा अजून कुठे गेली तर ते यंग म्हणजे कॉलेज लाईफमधली पण असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या एजची माणसं माझे व्हिडिओज बघतात, हो की नाही. त्यामुळे आता मी कसे व्हिडिओ बनवायचे, तुम्हाला कसे आवडतील ते तुम्हीच सांगा, तसे आम्ही व्हिडिओ बनवू प्रयत्न करू नक्कीच. तर आता आम्ही ह्याच्या पुढचा व्हिडिओ घेऊन येऊ. ते आम्ही युट्यूबसाठी काय वापरतो, कसं चॅनल वापरतो किंवा कसं युट्यूबचे व्हिडिओ येतात आमचे, काय आणि काय मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय होता, आम्ही कसा क्रॉस केला, किती पैसे येतात डॉलरमध्ये, किती येतात ते रुपयामध्ये कन्वर्ट किती येतात,
त्यासाठी काय करावं लागतं, काय टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली आहे आता, जे पैसे आले त्याच्यातून, ते सगळं आम्ही एक पुढचा व्हिडिओ बनवू. कारण बोलता बोलता सहज अर्धा पाऊण तास निघून जातो, आपल्याला समजत नाही. आणि एवढा मोठा व्हिडिओ बघणं तुम्हाला पण शक्य होत नाही, ते आम्हाला कळतं. त्याच्यामुळे आम्ही प्रयत्न करतोय की छोट्या छोट्या पार्टमध्ये व्हिडिओ बनवूया. तर बऱ्याचशा गोष्टी आम्ही सांगितल्या, आमचा युट्यूब प्रवास कसा होता तो. तर आता आमचा हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. हा व्हिडिओ चला आम्ही इथेच संपवतो. आपण भेटूया पुढच्या आता व्हिडिओमध्ये. भेटू आम्ही पुढच्या एपिसोडमध्ये. बाय बाय. बाय बाय. थँक्यू.